समूह ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय ऐकण्यापूर्वी आपण त्या अध्यायाविषयीचं संक्षिप्त विवेचन जे ऐकत होतो त्याचा हा आता तिसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकूयात. हे धनुर्धरा, वज्रासनाचा उभारा कुंडलिनी शक्तीला जाग आणतो. कुंकवाने न्हालेले नागाचे पिलू वेटोळी घेत शेजेवर पडावे तशी ती कुंडलिनी सर्पिणी लहान लहान 3.5 वेटोळी घालून अधोमुख निजलेली असते. जसे काही विद्युल्लतेचे कंकण किंवा आगीच्या ज्वाळांची घडी किंवा चोख सोन्याचे घोटून घोटून चकचकीत केलेले वेढेच. नाभीजवळच्या जागेत तिने स्वतःला चपखलपणे आवळून घेतलेले असले तरी त्या चिंचोळ्या जागेत ती दाटलेलीच असते. आणि आता वज्रासनामुळे चिमटली जाऊन एकदम सावध होते. जणू नक्षत्र तुटले की सूर्याचे आसन ढळले की तेजाचे बीज अंकुरले. मग वेढे सोडत अंगाला आळेपे देत ती कुंडलिनी शक्ती नाभीस्थानी उठलेली दिसते. आधीच फारा दिवसांची भुकेली त्या डिवचल्याचे निमित्त तेव्हा ती आवेशाने तोंड पसरून वर निघते. अर्जुना, तिथे हृदय कमलाच्या तळाशी जो वायू भरलेला असतो त्या सगळ्यालाच ती गिळून टाकते. मुखातल्या ज्वाळांनी खालची वरची सर्व पोकळी ती व्यापते आणि मांसाचे लचके तोडू लागते. जिथे जिथे म्हणून काही मांसल दिसेल तिथले वरच्यावर घास घेते. मग 1-2 घास हृदयाच्या भागाचेही भरते. पावलांचे तळवे तसेच तळहात शोधून तिथल्या मांसाचे तुकडे काढते आणि प्रत्येक सांध्याचा झाडा घेते. अधोभागही सोडत नाही. नखांचेही सत्व काढते आणि त्वचा धुवून अस्थिपंजराला चिकटवून ठेवते. हाडांचे नळे निरपते, शिरा ओरपते. तेव्हा केसांची मुळे करपून त्यांची बाहेरची वाढ थोपते. मग रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या सप्तधातूंच्या सागराचा तहानलेली ती एकच घोट करते आणि सगळाच खडखडीत उन्हाळा होतो. नागपुड्यातून जो वारा 12 बोटे बाहेर वाहत असतो त्याला गच्च धरून ती माघारी आत घालते. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 221 ते 236 या भागामध्ये. कुंडलिनीच्या शरीरातल्या प्रवासाचे यापुढचे वर्णन अध्यात्मातल्या अधिकाधिक गुंतागुंतीच्या विषयांना कवेत घेत जाते. तेव्हा ते आपण इथेच थांबवू. वरच्या परिच्छेदातही पुढे काय असणार आहे त्याची छोटीशी चुणूक मिळालीच आहे. ते सगळे ऐकल्यावर अर्जुन काय म्हणतो ते आपण ऐकूयात. देवा, आपण आत्ता जो उपाय सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचा मार्ग आहे हे मला चांगलेच समजले आणि याचा जे दृढनिश्चयाने अभ्यास करतील ते नक्कीच ब्रह्मत्वाला पोचतील हे तर मला आपल्या सांगण्याच्या रीतीवरूनच कळले. देवा, ही गोष्ट नुसती ऐकूनच चित्तात ज्ञानाचा उदय होतो. देवा, ही सगळी गोष्ट नुसती ऐकूनच चित्तात ज्ञानाचा उदय होतो. मग प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर फळ का मिळणार नाही? पण सध्या माझ्या एका शंकेकडे क्षणभर लक्ष द्या. कृष्णा, तू आत्ता जो योग सांगितलास तो माझ्या मनाला चांगला भावला खरा, पण जिथे पुरेशा योग्यतेचीच वानवा आहे तिथे तो आचरणात कसा आणणार? माझ्या अंगात स्वभावतःच जी काही योग्यता आहे तेवढ्यानेच सिद्धीला जाणार असेल तर मी हा मार्ग सुखाने अभ्यासीन. एरवी देव सांगतात ते जर माझ्याकडून होणार नसेल तर माझ्या योग्यतेला अनुरूप असे जे काही असेल ते तरी विचारावे अशी माझ्या मनाची धारणा झाली आहे.
म्हणून म्हणतो, माझ्या विचारण्याकडे ध्यान द्यावे. अहोजी, ऐकता आहात ना आपण? तुम्ही आत्ताच जे साधन सांगितले ते वाटेल त्याने अभ्यासले तर त्याला लाभेल का, की योग्यतेविना लाभणारच नाही असे काही इथे आहे? आता बघा, अर्जुनाचे प्रश्न खास आहेत. आपल्यालाही काही वेळा ते पडत असतात. त्यामुळेच श्रीकृष्ण याच्यावर काय उत्तर देतात ते समजण्याची विशेष उत्सुकता आहे. श्रीकृष्ण म्हणतात, काय हे धनुर्धरा, अरे मी आत्ता सांगितलेले काम मोक्ष देणारे आहे हे खरे, पण यापेक्षा साधारणच फळ देणारे जे काही असते ते तरी त्याच्यासाठीची पुरेशी योग्यता असल्याशिवायच साध्य होते का? आणि योग्यता जी म्हणायची ती तरी शेवटी कशावरून ठरणार? तर ज्यासाठी सगळे प्रयत्न चालले आहेत ते मिळाले की नाही यावरूनच ना. खरे तर हाती घेतलेल्या कामासाठी पुरेशी योग्यता अंगात असेल तर सुरुवात केल्याबरोबर ते काम साध्य झाल्यासारखेच आहे. अर्जुना, योग्यता ही काही बाजारात मिळणारी वस्तू नव्हे, की योग्य माणसांची कुठे खाणबीण आहे का? अरे, जो थोडासा जरी विरक्त आहे, ज्याने देहाच्या गरजा मर्यादित ठेवलेल्या आहेत, तोच या बाबतीत व्यवस्थितपणे अधिकारी नव्हे का? एवढी मी सांगितलेली युक्ती केलीस तर हवी ती योग्यता तुलाही प्राप्त होईल. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 329 ते 343 या भागामध्ये. आपल्यालाही पडणाऱ्या त्या प्रश्नांचे इतके नेमके उत्तर दुसरं कोण देणार? पण अर्जुना, जो जिभेचा दास आहे किंवा ज्याने झोपेलाच आपला जीव विकला आहे, अशा माणसाला मात्र इथला अधिकारी म्हणता येणार नाही. किंवा जो हट्टाने भूक तहान कोंडून मारून टाकतो, खाणेपिणे तोडतो किंवा झोपेच्या वाटेलाच जात नाही, त्याचे शरीरच त्याचे राहत नाही. मग योग कुठला आणि काय? इंद्रियांना त्यांचे विषय भरभरून देत राहावे असा मात्र याचा अर्थ काढू नये. आणि इंद्रियांचा पार कोंडमारा नको हेही लक्षात ठेवावे. आहार करावाच, पण तो आपल्या रोजच्या नियमात बसेल इतकाच असावा. याच प्रकारे सर्व गोष्टी कराव्यात. बोलणे मर्यादित असावे, चालणे मर्यादित असावे. झोप येईल तेव्हा झोपेलाही मान द्यावा. जागावे लागले तरी तेही बेताचे ठेवावे. एवढे केले तरी शरीरातल्या विकारांना कारण होणाऱ्या वात, पित्त आणि कफ यांचा समतोल सहज साधेल. असे युक्तियुक्तीने नियमन करीत इंद्रियांना खाऊ घातले म्हणजे मनच आपला आनंद वाढवीत राहते. बाहेर नियमनाचे वळण पडले म्हणजे आत आत सुख अधिकाधिक वाढते आणि मग योगाभ्यास संकट वाटत नाही, तो सहजच घडतो. अर्जुना, आपण उद्योग करीत राहिलो म्हणजे जशा दैवबलाने सकल समृद्धी आपल्या घरी चालत येतात, तसाच नियमबद्ध आचरण करणारा माणूस कुतूहलाने जरी योगाभ्यासाकडे वळला तरी त्याला येणाऱ्या अनुभवाला आत्मसिद्धीचे पक्व फळ येते. त्याला परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान होते. म्हणूनच पुन्हा सांगतो, पांडवा, असा नियमितपणे जगणारा माणूस सुदैवीच म्हणायचा. कारण मोक्षाचे राजपद हाच त्याच्यासाठी त्याला लाभणारा अलंकार. कारण मोक्षाचे राजपद हाच त्यासाठी त्याला लाभणारा अलंकार. त्या माणसालाच योगी म्हणावे. नियम आणि योगाभ्यास यांचा तिथे गंगा यमुनांसारखा सुंदर संगम झालेला असतो. आपण जे स्थान अभ्यासासाठी निवडले
तिथेच अखेरपर्यंत राहायचा जो निर्धार त्याने केलेला असतो, त्या निर्धारातच त्याचे मन स्थिरावते. त्या मनाला केवळ निवाऱ्यातल्या ज्योतीचीच उपमा शोधून दिसेल. अर्जुना, तुझ्या मनात काय चालले आहे ते आम्ही ओळखले. त्याबद्दलच आता आम्ही तुला काही सांगणार आहोत. ते नीट चित्त देऊन ऐक. योगाभ्यासातून प्राप्त होणाऱ्या गोष्टीची इच्छा तर तुला दिसते आहेच, मात्र अभ्यासाच्या बाबतीत तू मागे पुढे करतोस. तर सांग, अभ्यास फार कठीण दिसतो आहे. आपल्याला तो झेपेल का अशी भीती तुला वाटते आहे का? ही भीती, ही धास्ती मनातून काढून टाक. अरे, ही दुष्ट इंद्रिये विनाकारणच अभ्यासाचा बागुलबुवा उभा करीत असतात. पहा, तू सरते जीवित सावरून जे आयुष्याला पुन्हा ताळ्यावर आणते, त्या औषधाशी वैर धरणारी आपली जीव असते ना. जे चांगले आणि आपल्या हिताचे ते सदाच या इंद्रियांना दुःख देणारे वाटते. एरवी योगाभ्यासासारखे सोपे दुसरे काहीही नाही. तेव्हा अर्जुना, बळकट आसन कसे घालावे इथपासून सुरू करून जो अभ्यास आम्ही सविस्तरपणे सांगितला, त्यानेच जमले तर या इंद्रियांना काही लगाम लावता येईल. हा संदर्भ आलाय ज्ञानेश्वरीतील ओवी क्रमांक 6व्या अध्यायातील ओवी क्रमांक 344 ते 364 या भागामध्ये, तसंच गीतेच्या 6व्या अध्यायामधील क्रमांक 16 ते 19 या श्लोकांमध्ये. योगाभ्यासाऐवजी आपण करीत असलेला दुसरा कोणताही अभ्यास घालावा आणि परमेश्वराच्या जागी आपल्याला अभ्यासातून गाठायचे ध्येय ठेवावे. म्हणजे श्रीकृष्ण हा उपदेश आपल्यालाच करत आहेत अशी खात्री होईल, नाही का? योगाभ्यासातून साधकाला परमेश्वराशी तादात्म्य कसे लाभते आणि त्यामुळे होणाऱ्या अलौकिक आनंदात तो कसा बुडून जातो, याचे वर्णन पुढे येते. त्यानंतर मन स्थिर ठेवून जीवनात आपल्या वाट्याला येणाऱ्या सुखदुःखांकडे समान दृष्टीने कसे पाहावे ते श्रीकृष्ण सांगतात. त्यावर अर्जुन काय म्हणतो ते पाहूयात. तो म्हणतो, देवा, आमचा कळवळा येऊन तुम्ही हे सगळे सांगता आहात खरे, पण अहो मनाच्या स्वभावापुढे आमचे काही चालतच नाही. हे मन कसे आहे, केवढे आहे ते शोधू म्हणावे तर सापडतच नाही. एरवी त्याला हिंडायला त्रैलोक्यही तोकडे पडते, तरीही आणखी शोधले म्हणजे सापडेल म्हणत राहावे तर लगेच वाटते की कसे काय माकडाने समाधी घेतली असे कधीतरी घडेल का, की थांब म्हटले की वादळ वारा व्हायचा थांबेल. देवा, जे बुद्धीला छळते, निश्चयाला टाळते आणि धैर्याच्या हातावर तुरी देऊन हा हा म्हणता पळून जाते, जे विवेकाला भुलवते, हर्षोल्लासाच्या नादी लावते आणि आपण एका जागी बसलो तरी आपल्याला 10 दिशा हिंडवते, जे रोधावे तर उलट उसळी घेते आणि जो जो बंधन घालावे तो जोर येऊन आणखीनच उसळते, ते मन आपला स्वभाव कधी सोडील का? म्हणून मन एक निश्चल राहील आणि मग आम्हाला सर्व समान पाहण्याची दृष्टी येईल, ही एकंदरीत न घडणारीच गोष्ट वाटते. आता वरचं सर्व काही ऐकून काही विचार मनात येतात. एक म्हणजे आपण सामान्य जनांनी वैराग्य म्हणजे निदान अभ्यासाच्या वेळी तरी बाकी सगळ्या गोष्टी विसरणे समजावे. दुसरा, श्रीकृष्ण आणि अर्जुन मनाच्या वागण्याविषयी जे काही बोलत होते ते जणू आपल्याच मनाचे वर्णन होते, नाही का? या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाविषयीचं विवेचन ह्या 3ऱ्या भागानंतर समाप्त झालंय.
यानंतर आपण समओवी ज्ञानेश्वरी ऐकूयात. 6वा अध्याय ऐकूयात. धन्यवाद.